हाय, मी प्रिया. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली तो दिवस आलाय ज्याची बहिणी आतुरतेने वाट पाहतात. तसं तुम्ही पाहता, तसं मी पाहत असतो वर्षभरात कधी दिवस येतो. आज घ्यायचा गिफ्ट भावांकडून आणि रियांश बघा खुश आहे. तर रियांशला मी घेऊन जाणार नाहीये कारण काही खूप गर्दी असते ट्रेनला. मी आज जाणार आहे कळव्याला. पहिलं कळव्याला जाऊन तिकडे रक्षाबंधन करू, त्याच्यानंतर मग इकडे येऊन संध्याकाळी इकडे असणार आहे. तर रियांशला घेऊन नाही जाणार आहे, मी एकटीच जाणार आहे. तर मी तुम्हाला दिवसभरात जे काही काय आम्ही सेलिब्रेशन करतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, मी आणि माझी बहीण आम्ही चाललो आहे. चला, पण रिक्षाची वाट बघून कंटाळा आलाय, पाऊससुद्धा आलाय. बघू आता रिक्षा कधी येते. आणि तर आमच्या काकांची मुलगी आमच्यापासून खूप जवळ राहते, तर आम्ही दोघेही निघालो होतो. तर मंडळी, फायनली मी पोचली होती कळव्याला आणि पहिला आम्ही आत्याकडे गेलो आत्याच्या मुलांचं रक्षाबंधनासाठी. तर सगळ्यात आधी माझी छोटी बहीण म्हणजे काकांची मुलगी हिने रक्षाबंधनाला सुरुवात केली आणि आमच्यामध्ये खूप उत्साह होता. कारण काय माहिती आहे का, आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो आणि त्याच्यामुळे खूप गप्पा गोष्टी वगैरे करायच्या बाकी होत्या. म्हटलं आधी रक्षाबंधन करून घेऊया, त्याच्यानंतर मग सगळं काही. आज तो खास असा क्षण जेव्हा बहिणीने राखी बांधली आणि भावानं तिला वचन दिलं की तिचं कायम रक्षण करीन. आणि हो, सरप्राईज गिफ्ट तर पहिलं पाहिजे, तर तसंच काहीतरी इथे होतं. सरप्राईज गिफ्टसाठी माझी बहीण खूप झगडत होती आणि फायनली सरप्राईज गिफ्ट मिळालं होतं आणि ती खूप खुश झाली होती. त्याच्यानंतर मग मी रक्षाबंधन करून घेतलं. रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी खूप केल्या. त्याच्यानंतर मग आत्या पण होत्या, आत्याला पण खूप दिवसांनी भेटली होती. रक्षाबंधन करून झाल्यानंतर आम्ही छान छान फोटो काढले. त्याच्यानंतर मग मला लवकर घरी जायचं होतं. म्हटलं पटकन आधी काकांकडे जावे. रियांशला सोडून मी पहिल्यांदाच बाहेर आली होती, त्याच्यामुळे म्हटलं आधी पटकन असं करून आपल्याला घरी जायचं आहे, म्हणून मग काकाकडे गेली. काकाचं घर तसं खूप जवळ आहे. काकाकडे गेल्यानंतर आम्ही तिथेही रक्षाबंधन करून घेतलं. त्याच्यानंतर इथे जेवण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. मंडळी, मी घरी आली आणि मग थोडा वेळ आराम केला. तरी 4 वाजले आम्हाला कळवायला. त्याच्यानंतर घरी आली, तर पसारा आवडला, थोडासा आराम केला आणि आता आम्ही चाललोय परत रक्षाबंधनसाठी. म्हणजे आमच्या जवळ जे डोंबिवलीत भाऊ राहतात माझे 2, त्यांच्याकडे चाललो. आईकडे गेलो आणि काय रियांश पण मस्ती करायला सुरुवात केली होती. रियांश मामासोबत मस्त असं खेळत होता. त्याच्यानंतर मग आम्ही गप्पा गोष्टी केल्या. काकांच्या मुलगी पण येणार होती आणि आमच्या आत्या पण येणार होती, त्याची आम्ही वाट बघत होती. फायनली काकांची मुलगी आली होती. त्याच्यानंतर आम्ही रक्षाबंधनाला सुरुवात केली. त्याच्यानंतर सर्वात आधी मी रक्षाबंधन करून घेतलं. रक्षाबंधन फक्त राखीचा कार्यक्रम नाही, तो एकत्र येण्याचा, प्रेम शेअर करण्याचा आणि आठवणी तयार करण्याचा दिवस आहे. खूप दिवसांनी आत्या घरी आल्यामुळे माझ्या आजीचा आनंद तर वेगळाच होतो आणि आत्याही खूप खुश झाली होती तिला बघून. तसंच काही असतं, खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो होतो, तर त्याच्यात रियांचाही आनंद काहीतरी वेगळाच होता. खूप खुश झाला होता तो सगळ्यांना बघून. तर रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील खोल आणि निस्वार्थ बंधनाचा उत्सव आहे. हिंदू श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरा केला जातो. रक्षाबंधन हा भावंडांमधील शाश्वत प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. सगळे भाऊ बहीण सेल्फी वगैरे काढत होते आणि मोठ्यांच्या इकडे गप्पा गोष्टी चालू झाल्या होत्या. त्याही खूप दिवसापासून भेटले होते. त्याच्यामुळे गावी गेल्यावरच आमच्यामध्ये एकत्र आम्ही येतो गणपतीला किंवा शिमग्याला, नाहीतर इतर वेळेला आम्ही खूप लांब लांब असतो आणि कामानिमित्त बाहेर असतो, त्याच्यामुळे काही आम्हाला एकमेकाला भेटता येत नाही. तर या निमित्ताने आम्ही एकत्र जमतो. रक्षाबंधन, भाऊबीज, तर खूप खुश होतात सगळे आणि खूप उत्साह वाटतो सगळ्यांचा. आणि आम्ही एकत्र जमल्यावर आमच्यामध्ये खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. त्यांनी पण रक्षाबंधन करून घेतलं पप्पांचं माझ्या, आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. त्याच्यानंतर सर्वांनी मिळून जेवण केलं आणि आई तर एकदम मस्त असं जेवण बनवते. आजचं जेवण झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. तर आजचा दिवस खूप मजेत गेला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.